नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 68 आर्टिकल 68 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण पाहणार आहोत. हे कलम उपराष्ट्रपतींचे पद रिक्त होण्यापूर्वी किंवा रिक्त झाल्यानंतर ती जागा भरण्यासाठी करावयाच्या निवडणूक प्रक्रियेच्या वेळेबाबत आहे. हे कलम सुनिश्चित करते की उपराष्ट्रपतींचे पद जास्त काळ रिक्त राहणार नाही. काय हे कशा प्रकारची तरतूद देते हे कलम? ते कलम तरतूद करते की उपराष्ट्रपतींचे पद रिक्त होण्यापूर्वी किंवा रिक्त झाल्यानंतर ती जागा भरण्यासाठी करावयाच्या निवडणूक प्रक्रियेच्या वेळेबाबत आहे. हे कलम सुनिश्चित करते की उपराष्ट्रपतींचे पद जास्त काळ रिक्त राहणार नाही. तर काही खालील मुद्द्यांच्या आधारे कलमाचं सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. कलमाचे नाव आहे कलम 68. उपराष्ट्रपतींच्या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि ती जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी कार्यकाळ. ओके. तर एक कलमाची व्याख्या काय आहे की उपराष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे होणारी रिक्त जागा भरण्यासाठीची निवडणूक तो कार्यकाळ संपण्यापूर्वीच पूर्ण केली जाईल. दुसरा आहे उपराष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा किंवा पदच्युती यांमुळे पद रिक्त झाल्यास ती जागा भरण्यासाठीची निवडणूक लवकरात लवकर घेतली जाईल आणि निवडून आलेली व्यक्ती पूर्ण 5 वर्षांसाठी पद धारण करेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. हे कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचे 2 मुख्य अर्थ आहेत: नियमित निवडणूक आणि आकस्मिक निवडणूक. नियमित निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतींचा 5 वर्षाचा काळ संपण्यापूर्वीच नवीन उपराष्ट्रपती निवडले गेले पाहिजेत, जेणेकरून जुन्यांचा काळ संपताच नवीन व्यक्ती पद स्वीकारू शकेल. ओके. तर दुसरं आहे आकस्मिक निवडणूक. जर उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना पदावरून हटवले गेले तर निवडणूक लवकरात लवकर घेतली पाहिजे. विशेष म्हणजे अशावेळी निवडून आलेली नवीन व्यक्ती ही उर्वरित काळासाठी नाही तर नव्याने पूर्ण 5 वर्षांसाठी काम करेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. काय म्हटलेलं आहे कलमामध्ये? 2 मुख्य अर्थ काढलेले आहेत. त्या कलमाचे 2 मुख्य गोष्टी समजून घेता येतात. एक म्हणजे नियमित निवडणूक आणि दुसरं आहे आकस्मिक निवडणूक. नियमित निवडणुकीमध्ये काय होतं तर उपराष्ट्रपतींचा जो 5 वर्षाचा काळ आहे तो संपण्यापूर्वीच नवीन उपराष्ट्रपती निवडले गेले पाहिजेत, जेणेकरून जुन्यांचा काळ संपताच नवीन व्यक्ती पद स्वीकारू शकेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. तसेच आकस्मिक निवडणुकीची तरतूद या कलमामध्ये केली आहे. आकस्मिक निवडणूक म्हणजे काय? जर उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना पदावरून हटवले गेले तर निवडणूक लवकरात लवकर घेतली पाहिजे, अशी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे अशावेळी निवडून आलेली नवीन व्यक्ती ही उर्वरित काळासाठी नाही तर ती नव्याने पूर्ण 5 वर्षांसाठी काम करेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. संसदेचे कामकाज सतत चालण्यासाठी आणि राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत तात्काळ पदभार स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती सदैव उपलब्ध असावी, यासाठी हे पद कधीही दीर्घकाळ रिक्त राहू नये या उद्देशाने हे कलम संविधानात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? काय कलम अस्तित्वात आलं आहे? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात? सभापती असतात. संसदेचे कामकाज सतत चालण्यासाठी आणि राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत तात्काळ पदभार स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती सदैव उपलब्ध असावी, यासाठी हे पद कधीही दीर्घकाळ रिक्त राहू नये या उद्देशाने हे कलम समाविष्ट करण्यात आलं आहे, म्हणून ह्या कलम अस्तित्वात आलेला आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. निरंतरता, राज्यसभेचे कामकाज आणि घटनात्मक प्रक्रिया खंडित न होणे. दुसरा आहे राजकीय धैर्य. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत होणारा उशीर टाळणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं आहे निश्चितता. नवीन उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळाबद्दल पूर्ण 5 वर्षे स्पष्टता प्रदान करणे हे एक उद्दिष्ट या कलमाचं आहे. कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा उपाय समजून घेऊया. जर निवडणूक आयोग किंवा सरकारने जाणीवपूर्वक ही निवडणूक लांबणीवर टाकली तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाते. उपाय काय आहे अशा उल्लंघनावर? तर उपाय आहे अशा परिस्थितीत कोणत्याही नागरिकाला किंवा लोकप्रतिनिधीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेता येईल. न्यायालय निवडणूक घेण्याचे आदेश रीटद्वारे देऊ शकते. तर असे ह्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता न्यायालयीन प्रकरण पाहूया या कलमावर आधारित.
तर उपराष्ट्रपतींच्या बाबतीत या कलमावर मोठे वाद झालेले नाहीत, परंतु प्रेसिडेन्शियल पोल 1974 या खटल्यातील तत्त्वे इथेही लागू होतात. यात न्यायालयाने म्हटले होते की घटनात्मक प्रमुखांची पदे रिक्त होण्यापूर्वीच निवडणुका होणे अनिवार्य आहेत, असं न्यायालयाने या खटल्यामध्ये सांगितले होते. आता या कलमासंबंधित काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 63 भारताचा एक उपराष्ट्रपती असेल, हे कलम ह्या कलमाच्या संबंधित आहे. तसेच कलम 66 उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया, कलम 67 उपराष्ट्रपतींचा 5 वर्षाचा पदावधी, आणि पुढे एक कायदा आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952. हा कायदा निवडणुकीच्या तांत्रिक बाबींचे नियमन करतो. ते हे काही या कलमाच्या संबंधित असलेले काही संविधानिक कलमे आणि कायदे आहेत. ओके, तर या कलमाची समीक्षा कशी करता येईल याची सकारात्मक बाजू समजून घेऊया. हे कलम उपराष्ट्रपती पदाला स्थिरता देते. आकस्मिक निवडणुकीत निवडून आलेल्या व्यक्तीला पूर्ण 5 वर्ष मिळतात, ज्यामुळे तो व्यक्ती स्वतंत्रपणे काम करू शकतो. ही या कलमाची सकारात्मक बाजू आहे. तर नकारात्मक बाजू काय आहे? तर नकारात्मक बाजू, राष्ट्रपतींच्या बाबतीत रिक्त पद 6 महिन्यांत भरण्याची स्पष्ट मर्यादा आहे कलम 62 नुसार. मात्र उपराष्ट्रपतींच्या बाबतीत संविधानात फक्त लवकरात लवकर ॲज सून ॲज पॉसिबल असे म्हटलेले आहे, ज्यामुळे निवडणुकीत काहीसा उशीर होण्याची तांत्रिक शक्यता उरते. तर ही या कलमाची नकारात्मक बाजू आपल्याला समजून घेता येईल. तर अशा प्रकारे या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. या कलमाचे निष्कर्ष काय काढता येईल, कन्क्लुजन काय काढता येईल या कलमाचं? तर कलम 68 हे भारतीय संविधानाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. हे सुनिश्चित करते की देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद रिक्त राहून घटनात्मक पोकळी निर्माण होणार नाही. काय हे सुनिश्चित करते की देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद रिक्त राहून घटनात्मक पोकळी निर्माण होणार नाही याची निश्चित करण्याचं काम हे कलम करतं. यामुळे राज्यसभेच्या सभापती पदाचे आणि पर्यायाने संसदीय लोकशाहीचे सातत्य टिकून राहते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 68 आर्टिकल 68 या कलमाचं आपण तरतुदी चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे व्हिडिओज तुमच्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, पाठवा, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळवून द्या. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.